आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी एक मोठी प्रथा आहे की जिथे जिथे भगवान शंकराचं गणपतीचं मंदिर असेल तिथे समोर नंदी असतोच आणि ह्या नंदीच्या कानात बोलल्यामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी आपल्याकडे एक श्रद्धा आहे, मान्यता आहे. तर यामागे नक्की काय कथा आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा मातोश्री पार्वती नंदीच्या कानात काहीतरी कुजबुजते तेव्हा ते भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असते. नंदी शिवाचा एकनिष्ठ द्वारपाल आणि संदेशवाहक आहे. मातोश्री पार्वतीच्या प्रार्थना आणि इच्छा थेट महादेवापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम तो बनतो. हा क्षण भक्त आणि देव यांच्यातील शाश्वत नात्याचे प्रतीक आहे. नंदी हा महादेवाचा पूल आहे. थोडक्यात नंदीशी संबंधित एक अतिशय मनोरंजक कथा आपल्याला प्राचीन काळात शिव आणि पार्वती यांच्यात खेळल्या जाणाऱ्या फासेच्या खेळाकडे घेऊन जाते. माता पार्वतीने हा खेळ जेव्हा जिंकला, परंतु वादामुळे नंदीला मध्यस्थ म्हणून बोलवण्यात आले, तर सर्वांना आश्चर्य वाटून नंदीने भगवान शिव यांना विजयी घोषित केले. नंदीच्या ह्या निर्णयामुळे माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला भयंकर रोगाचा शाप दिला. आपली चूक लक्षात घेऊन नंदीने नम्रपणे माफी मागितली आणि आपल्या अतूट भक्ती आणि निष्ठेमुळे हा निर्णय घेतल्याचे कबूल केले. त्याला त्याचा स्वामी हरताना दिसत नव्हता. नंदीच्या ह्या भक्तीने माता पार्वतीचे हृदय अगदी वितळले आणि तिने शाप दूर करण्याचा निर्णय घेतला. परंतु एका अटीवर. त्याने नंदीला सांगितले की पुढच्या चतुर्दशीला त्याला त्याची सर्वात प्रिय वस्तू गणेशाला अर्पण करायची आहे. पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने नंदीने हिरवे दुर्वा गवत, जे त्याच्या जीवनाचा मुख्य आधार होता, गणेशाला ते अर्पण केले. श्री गणेशाने हे प्रसाद आनंदाने स्वीकारले आणि नंदीचा शाप संपला. तेव्हापासून आस्थागायत श्री गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची आणि आशीर्वाद घेण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. ही अमर कथा भक्ती, प्रेम, निष्ठा आणि क्षमाशीलतेचा दिव्य संदेश देते आणि शिव, पार्वती, नंदी आणि गणेश यांच्यातील चिरंतन नातेही दर्शवते. रामकृष्ण हरी.